देव ऋषी जलतसले नारद भगवंताले गुणगान करता करताची सहजानोची अत्रि महर्षीले आश्रमाक पावलेची. अद्भुत जलतसले व्यक्तित्व अत्रि महर्षीले. त्याका अत्रि म्हण नाव पडलेची ते गेले वैलक्षण्य जलतसले स्वभावानिमित्त. त्रि म्हळे तिनी, सात्विक, राजसिक, तामसिक हे तीन गुणाक त्रि म्हणटाची. हे तिन्हीच गुण कोण तांटला, कोण त्याग केला, कोण तुंतुतन पार गेला ताका अत्रि. नैविद्यते त्रि कोणाक हे तिन्ही ना की तसली एक अद्भुत स्थिती ते अत्रि महर्षीला आशिले. अशांगनु सदा वंदितो. तेगिले धर्मपत्नी तरीची अनसूया देवी. असूया म्हळ्यार पोटा उजिकून घेवचे, बेजार करचे, वायट चिंतन करचे, तेक असूया म्हणटा आमी. ते कसले नाशिल तसे एक स्वभावाचे व्यक्तित्व ते अनसूया देवी. अशें न्हू तेंगेल दाम्पत्य जीवन सुंदर जावन चलता आशिले. ते आश्रमाक अचानक जावंगे न्हू देवऋषी नारद पावलो. ते वातावरण पळोवंक गे न्हू तेंगेल आदरातिथ्य घेंगे न्हू नारद संतुष्ट जावंक गेलो. महर्षीने अनेक कितले विशय तेगे कडेन उलयले. तेगेले अनेक कितले प्रश्नाक उत्तर दिले. थंयचें वातावरण इतलें शुद्ध आशिल्लें की म्हणल्यार प्रायः नारदाक बाकी खंयचेची चिंतन सुद्दां आयलें ना. तसलें शुद्ध जालें तसलें वातावरण त्या आश्रमाच्यान आशिल्लें. अशें न्हू ते ऋषी दंपतीले दर्शन घेवन अत्यंत कृतार्थ जालो तसलो नारद ब्रह्मलोकाक ब्रह्मा मेळचे खातीर वता. केन्ना ह्यो ब्रह्मलोका पावता शारदा देवी भायर उरता. नारद विचारता, आमा ब्रह्माल दर्शन जावंक आशिल्लें म्हाका. ना रे, तिने थोडे भायर गेला की ना. अशान तिने ना आता हय अड हांव वचून येता. न्ही तूं कितें आयलेलो? ना अशी एक विशय सांगता म्हण आयलेलो. कसले विशय सांगचे आशिल्ले? ते कांय ना, अत्रि महर्षीले आश्रमाक हांव गेलोलो. थंयचे वातावरण पळोवंक गे न्हू मस्त संतोश जाले. अनन्य जावंक गे न्हू देवाल भक्ती ते दोनी दंपती करता आसची. तेजे भितर तरेची अनुसुया देवीले रूप लावण जावो, सद्गुण जावो, अतिथी सत्काराचे विशेष जाले तसले तेगेले स्पर्धे करचे का कोणा कडेन साध्य ना. तसले एक अद्भुत शक्ती वैशिष्ट्य ते अनुसुया देवीन वाडून घेतला. अशान सहजान हे ब्रह्मा विशय कळया म्हण आयलेलो. म्हण केन्ना सांगलें की तेन्ना शारदा देवीन सांगलें, आतां तिने ना, हांव तिने आयले नंतर तिने सांगिल्ले विशय तिंका सांगता म्हण सांगलें. तशी नारद वैकुंठा पावलो. वैकुंठा पावचे भितर बी तशी जालें. लक्ष्मी भायर आशिल्ले. विचारलें नारायणा दर्शन जावंक म्हाका म्हणून. तेन्ना ताणें सांगलें, ना, ब्रह्मा आनी विष्णू खंयकी भायर गेला अशें दिसता आसा. अशें ब्रह्मा मेळका म्हण गे न्हू हिने आतां खंयकी भायर गेलाची. हिने ना भितरी. हय कितें आयल तूं? ना, भूलोका गेला की ना. थंय अत्रि महर्षीले अद्भुत जालें तसलें तेजस, अनुसुया देवीले अद्भुत जालें तसलें पातिव्रत्य धर्म
पळोवन गे न्हू संतोश जावन गेले. ते भगवंता निवेदन करया म्हण आयलो. प्रायशः भू लोकां भितर हांव उठ्ठोकणे पळयला, देव लोकां बी संचार करता उरता. जाल्यार अत्री महर्शी तसले एक अद्भुत व्यक्तीक ना अनुसुया देवी तसले अद्भुत पतिव्रता शक्ती काही अजून पळयले नाशिल्ले. ते निवेदन करया म्हण आयलो. त्याने कितकीची लक्ष्मी मनाक थोडे बेजार जाले. त्या दाखये वशिना. ना हांव हे विशय कळयता, तुमी वचा म्हण सांगले. तशीच नारदान सोडना आनी परत तो कैलासा पावलो. थंय बी परमेश्वर ना, पार्वती मात्र आसा. कितें परमेश्वर ना, विष्णू मेळक म्हण तिणी बी खंयची गेलाची. त्याने हेका कळ्ळें, ओहो तिगो लोक खंयची बसून मिटींग करता आसा ही न्ही म्हणून. त्याने पार्वतीन विचारले, तुमी कितें आयल्यात हांगा? ना, अनुसुया देवी बद्दल सांगचें आशिल्लें की ना. कसलें सांगचें आशिल्लें तें तेगेले बद्दल तुमी हांगा? ना, ती अनुसुया देवी अत्यंत पतिव्रता स्त्री. इतलेच न्ही, तिगेले आदर अति सत्कार पळयचे गेल्यार प्रायशः खंयच्या लोकां भितर विची तसले अद्भुत जाले तसले आदर आतिथ्य सत्कार पातिव्रत्य धर्म आनी म्हाका खंय पळयचें मेळना. अशें हांवें न्हू परमेश्वर निवेदन करून वचचें म्हण आयला म्हण सांगलें की तेन्ना खंय की पार्वती मना भितर विची थोडे बेजार जाले. त्या दाखोवन घेतलो ना, अडना हांव ती नेल तेन्ना सांगता म्हूण सांगलें. नारदार हाडिल्ले. इतलेच सान कीड लायन गे न्हू नारद थंतनी नारायण म्हणून भायर पडलो. हे किडी केन्ना हे तिगो लोकां भितर लागले की सरस्वती लक्ष्मी पार्वती थिंक सहन जालें ना वो. थिंक मात्र म्हण न्ही, आतांच्या कोणा बी सहन जावत ना. ते कोणाला तरी येद्राक कोणाला तरी सगळेले रे कोणा समाधान जाता. ब्रह्माल बायल सरस्वती, विष्णूल बायल लक्ष्मी, शिवाल बायल पार्वती परमेश्वरी. हिंका मना बेजार जावंक उरले. ते भू लोक आशिल्ले तसले या कश्चित सादा लोकांक देव लोकां बी वचून वर्णन करतना येवन डायरेक्ट ब्रह्म लोकां वचून विष्णू लोकां वचून शिव लोकांचें वर्णन करता म्हणजे रस्ते दी हें सहन जालें ना. अशानूची चे गोलोकूच एक कडेन मेळ्ळेची मेळणे विचार करचे लागलेची कशें तरी कंगे न्हू ते कितें अत्यंत पतिव्रता आनी आदरातिथ्य मस्त करता अतिथी धर्म पालन करता म्हण कितें ताका नांव आयलें आसा तें नांव काण घालका म्हणून हे तिगो लोक बसून चर्चा करता आसाची. सहज जालें तसले ते एक मागील गुरू म्हणटा उरतलेची बायलाल स्वभाव म्हणून. थंयच्या बायला उरो तेंगेले येद्राक दुसरें होगली जारी तेंकां केन्ना बरें जावत ना. कोण होगली लेबेची तूं मुकीत गुतू पुरा तेंगेले विशय ओगे बशा दुसरो तोंडा विशय तेंगेले केन्ना काम मागीर तेंगेले मुखारी कोणाक होगलीचें ना. तीन एकले बरें म्हणजे तेंगेले उठलो बायलाक उरची मनाक अशें न्हू हें सहनय जालें ना तेंकां. तितलें कित्याक मागील गूर केन्ना म्हणटा उरतलेची बायली आपूण तरी तूं खंय तरी गेल्लें म्हणून दाखोवन गे मारया तोडसून पळयवचें ना तुवें कोणाक म्हणून. एकदें पळय पुरो थिंग स्टार्ट येता मना भितर पिशे ते छंद आसा हांव ना सोरच अशें जावंक न्हू हें तेंगे कडेन भार जिवन करचें कश्ट रे म्हण सांगता उरता तशेंची हांगा तशी जाली परिस्थिती. हें तिगो लोकां भितर लागलें कश्ट जे करून ताका ना वायट करका आमचेकिंत श्रेष्ठ म्हणचे बदल नारदे न्हू होगळूं वता सांगा म्हण सांगे न्हू तिगो लोकांनी चिंतन केलें. आतां कोणा थंडीचे ते पतिव्रता म्हण कितें नांव आसा ते पातिव्रते नश्ट करका आनी आदराती ते करता म्हण कितें ताका एक विशेष बिरुद मेळ्ळें आसा ते बी ते करता म्हण दाखयका म्हणजे विचाराचेर हें तिगो लोकूची एक निर्णय आयलेची. तिगो लोकूची परतून घरा वचून पावलेची. सहजानूची तिगो लोकांनी विचारलें खंय गेलेले तुमी? ना 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 आमी शिवले म्हणून गेलेलेची. मस्त दीस जालेले की ना तिगो लोक मेळनाशिल्ले आमी तिगो लोक उलयले नाशिल्लेची उलयका म्हणून गेलेलेची. बरें जालें
तिगो लोकांनी अभिप्राय व्यक्त केले. तेन्ना हे तिगो लोक तिंग घोबा सांगता आसची आमके एक विशेष आल तसले तुम्ही एक काम करून दिवू का. कितें तें काम तें कांय ना. भू लोका वचका भू लोका वचूंक गे न्हू. ते अनुसुया देवी कितें पातिव्रत्य म्हणजे तिगे कितें नांव आसा प्रसिद्धी आसा ते नश्ट करका आनी आदराची ते बरें करता म्हणजे तिगे चिंतन आसा लोकां भितरी ते काण घालका तसले वेवस्थीत करकाचे म्हूण सांगचे हट धरलेची. तेन्ना सहजानुची ब्रह्मानी विष्णूनी ईश्वरान सांगले कितें तें तुमकां. तो नारद गांवान आसले पुराण घेवन येवन बसता. तुमकां नाका तें उठोवची कितें जावका उगीची आराम करुया. त्याणीन सांगला तुमकां अनुसयान सांगला हांव अत्यंत पतिव्रता म्हूण सांगे न्हू. मध्यांतर ह्यो कितें करता नाटक तिगे उठ घेवन बसनाकाची. जाल्यार हिंग सहन ना. नारदान लायिल्ले सान किडी उज्जान हिंगले पोट्ट्या भितर जळटा आसा ते कशें आमगे मुखार पतिव्रता म्हण जाले ते कशें आदरातिथ्य करता म्हण जाले ते फाल्स म्हण करता म्हणचेची हे तिगो लोकाल चिंतने निमित्त घोवाक ते आग्रह करता आसाची तिगो लोकांना वचूंक गे न्हू तेगेले सगळेच नश्ट करका म्हणून. परमात्मत न्हेवे तेणें असले अनावश्यक केले तसले वायट काम करूं जाता. करूं जावत ना म्हणून घरा उरचेपणें जाता. घरा उरचे बी जावत ना. बोड खाताची आयदन धाडिताची बोडा धाडिता कितकी करताचे पुरात बशिलात हांगा म्हण समाधान नासतना तिगो लोक पळयताची कित तरी करया हिंगले मना समाधान जावं म्हण सांगूंक गे न्हू. अत्रे महर्षी आश्रमान अशा संदर्भाचारी वच केले म्हण सांगेन विचार करता आसाची सहजानुची धनपाराची वेळाक अत्रे महर्षी नदी वचून स्नान करून गेलो अनुष्ठान करून पुन्हा तेंगेले भिक्षेक जेवणा येवचे टायम अत्रे महर्षी केन्ना तेंगेले बायले सांगूंक गे न्हू. तेणी आश्रमांतल्यान भायर गेले की तेचे संदर्भाचेरी अत्यंत निशक्त तसले ब्राह्मण आले वेश घांगे न्हू. हे तिगो लोकोची ब्रह्मा विष्णू महेश्वर मनुष्य रूप धारण करून ब्राह्मणाला वेश घांगे न्हू निश्चलशीची नाटक करताची भवती भिक्षान देई म्हणून प्रार्थना करताची. आत्ता मात्र घोव गेल्याची तिने थोडे वेळ करून अनुष्ठान करून येताची म्हण गे न्हू वाट राखता आसा अनुसुया. केन्ना हे अतिथी दी म्हूण आयलेच की भिक्षी घाले म्हूण आयले की तेन्ना अनुसुयाक मातसो संतोश जावन गेले. या बसया म्हूण सांगें तिंका हात पांयचे उद्दा दिले आनी बसचे सांगले. हिने सांगले आमकां आतां बसचे टायम ना. मस्ती उसेले आमी आहार घेतलो ना. पोट्टा भुकीन आमी वळवता आसाची. आतां हें उठोव आमकां नाका. आमकां जालें तितली बेगी भिक्षी घाली आमी वताची. तेन्ना अनुसुया देवी सांगता आसा मागीर यजमान आत्तां मात्र अनुष्ठानाक आतां भायर गेल्याची आनी अर्द घंटे भितर तिणें सोडताची. तिणें आयली तशीची तो मोटलो पासून कपडे जिवीत अशें हांगे न्हू गडबड नाकाची. ना 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 अशी कोणें उठलो काय सांगूनच आमकां इतली परिस्थिती हाडून घातले. उपास घेवन सोडला आमकां कोणें आमकां जर आदराची ती करूंक जालें ना. मस्ती वचून उपासी आसा आमी. तेन्ना अनुसुया देवी आश्चर्य कित्याक इतलो तुजे उपासाचें कारण कितें. ना आमी भिक्षी घेवंक थोडे नियम आसा ते नियमा प्रकार करता म्हणजे जाल्यार मात्र आमी भितर येताची नाजाल्यार आमी तशीच तुका शाप दिवन वचून सोडताची म्हण केन्ना सांगता की तेन्ना अनुसुया देवीक थोडे भंय दिसता. अयो अचीत लोक मागचे आयल्याची घोव ना दिवत ना म्हणल्यार तिने शाप खावन मुखार वचून सोडताची. दिता म्हणजे तेंगे नियम आसा खंय ते नियम पण कितें म्हण आयकूंक घेया म्हण सांगे न्हू. सांगता आसा तुगेले नियम तुमी सांगले जाता तशिले. ना 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 तुवें अशें करताचे म्हण सांगले मात्र आमी ते नियम सांगताची. घरचे नियम पद्दती जेवणा टायमार कोण आयले बिची तिंका पोट भरून घालका म्हणजे घोवाला आदेश अशा न्हू अनुसुया देवी सांगता. अडना हांव खंडितान करता कसले तुमगे ते नियम
काही ना आमकां जेवणा वाडच्या टायमारी तुवें विवस्थ जावन येवं का. विवस्थ जावन कोण आमकां वाडटाची तेंगे घरा आमी भिक्ष घेता बीन आहा, दुसऱ्या घरा कोणाकय भिक्ष घेवता म्हण केन्ना सांगता की तेन्ना अनुसुया देवीक मस्त आश्चर्य बी जाता, प्रश्नार्थक बी जाता, अशी बी मागता लोक उरता की म्हणून. जाल्यार उत्तर दिन जाला करता म्हणून घोवाला स्मरण करता आनी सांगता या तुम्ही भितर. तुमकां मुद्दाम तुमी सांगले प्रकाराची वेवस्था करता हांव म्हूण सांगे न्हू. पान दवरता, मणे दवरता, मणे बसून बशीचे सांगता आनी सगळे आयदनां येद्दा हांडा व्हरता रांदपाचे. आनी तिंगे नियम आसा, अट्टी आसा, विवस्थ जावन वाडका म्हण, वस्त नाशीची वाडका म्हणून. अशें सांगे न्हू. हांव आत्तां मात्र तुमी सांगले प्रकार करून येता म्हण सांगे न्हू. ही अनुसुया देवी भितर वता. भितर वचूंक न्हू मना भितरीची परमात्माले स्मरणे बरोबरी पती स्मरणे करता. पती देवा, आज एक अद्भुत म्हाका एक प्रसंग आयलो आसा. मागीले मनातनी, वाणीतनी, शरिरातनी हांवें मानिले तुमी मात्र म्हाका पती, तुमी मात्र म्हागे सर्वस्व म्हणून. बाकी कोण आसले बी ते म्हागे चेडाले एकच म्हाका. अशें जावंक न्हू. आज ते अतिथी लोकाले चिंतने प्रकार म्हाका विवस्थ जावंक न्हू. थिंका एक सेव करचे, सत्कार करचे एक अनिवार्यता आयला आसा. तुमगेले अनिवार्यतान तुमकां सांगचे जेन्नाशी उरले बीची मनांतल्यान हांव तुमकां संकल्प करता आसा. अशा न्हू म्हाका एक अनुमती करया, आग्रह विशेशान म्हाका रक्षण करया म्हूण सांगे न्हू. वस्त्र काडून घे न्हू. अतिथी लोकां वाडका म्हूण भायर येता आसा. चितले भितर पळयता अतिथीले जाग्याक हें कोण तीग लोक बशिल्लेची, थंय तीग लोक ना, सन पाळशे ते मणी बसूंक घे न्हू. नांता करता आसाची, एक दोन अवाज करता आसाची. अत्यंत आश्चर्य येता ताका. हें कितें हांव गेलें. हांव वस्त्र काण येवं काण भितर गेला, चिंतून हें खंय गेलेची. तेन्ना ताका कळ्ळें हें सगळे लोकूची बाळक जावन सोडलेची म्हणून. मस्त संतोश जालो ताका. वता भितर वचून आनी परतून वस्त्र घालूंक येता. वस्त्र घालूंक घेवन हें गे न्हू तिन्नी बाळशेक तिगेले पांयां घेवन गे न्हू तिगेलें दूद पाजयता, ताका सांत्वन करता बसता. अत्यंत आश्चर्य दिसता आमकां. अशें कितें जालें की म्हणून. त्यान भितर वचूंक गे न्हू वस्त्र काण येवं पर्यंत ब्रह्मा विष्णू महेश्वर दादले आशिल्ले तसले सांचेडे आंगले म्हण अर्थ कितें. आमी सुमार काणें आयकलां. घोवाल पांया उदक थिंग शिंपडयता, तिणी चले जावं म्हणटा, तिणी चले जावंक गेलेची म्हण. मागीर गुरू ते काणें ओपत नाशिल्लेची, तशी करू बी जावत ना म्हणटा आशिल्लेची. मागीर गुरू सांगता आशिल्लेची तिणी कितें चेड जालें की म्हण सांगलें री अनुसुया मना भितर आशिल्ली कितें पती मात्र मागीर सर्वस्व, बाकी उठ मागिले चेडा म्हणत नेवे. ते कितें भाव आसा अनुसुयाल भाव, ते अनुसुयाल भाव निमित्ताची हिणी कितें जावंक गेलेची चेड जावंक गेलेची. म्हणजे ते अनुसुया देवीला पातिव्रत्य शक्ती कळटना प्रायशः पातिव्रत्य शक्ती मुखारी खंयचे देवादी देव बी चलतना म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवचें पडटा. अशी जावंक गे न्हू ते तिन्नी चेड जावंक गेलेची. कारण अनुसुया देवीनी पती मात्र पती म्हण टाकूंक घेतिले, बाकी सगळे लोकांक चेडा म्हण तें टाकूंक घेतिले काय तरी बाळश्यावंक घेतली. तिणी रडचे लागले खंय तेन्ना अनुसुया देवी थिंग सांत्वन करता आसा. चितले भितरी अनुष्ठान मुगसूंक न्हू अस्त महर्शेन पावले थंय. आश्चर्य. अस्त महर्शी विचारता आसाची हें कितें चेड नाशिल्लें आमकां आज खंतन हें. तेन्ना अनुसुया देवी सगळी घटना सांगता. अस्त महर्शी दोळ धांपून पळयताची. तांकां तेन्ना कळटा हें आयल्यार कोणा सामान्य व्यक्तीनी ब्रह्मा विष्णू महेश्वरच आयलाची म्हूण सांगे न्हू. तेन्ना तिने बायले सांगताची हें पळय तिग लोक कितें आसाची हें सादा लोक न्ही. हें तिंगे बायली वता आयकल निमित्त तुगेलें मानहरण करका, तुगेलें आतिथ्य तुगेलें करूं जावूच ना म्हण तुका नांव वायट करता म्हण आयलें जालें री.
तेंगेले मुखारी तू घेदून सोडले आची ती करता म्हण ती स्वीकार केले आची दिवचेक आनीची मान हरण करका म्हण कितें आयलेल्याची तिंगले द्राक तूं तिंगले आवय जावन गेले करता ती सान चेड जावन गेल्याची अशी जावन हे रुपाचेर आयला म्हण केन्ना कळटा की आनी जास्ती अनुसरी प्रीत येता हे चेडा भितर बरल मस्त प्रितीने थिंग सांतून करता उरता हे विशय देव लोकां पावता ब्रह्माला बायलेक विष्णूला बायलेक ईश्वर बायलेक तुमगेल घोव कितकी करका म्हण गेल्याची कितकी जावन गेल्याची म्हण हे तिग्गो लोक धांवता धांवता येते रडता रडता रडताची हिंगे न्हू अनुसया देवील पांय धरताची आमगेल चिव केले आतां आमगेल घोवाक आसली तशी करून तुवें आमकां दिवं का म्हण मागताची तेन्ना अनुसया देवीत वयते ते सांगता हांवें अजून पर्यंतची आवय सूख घेतलें नाशिल्लें जाल्यार ब्रह्मा विष्णू महेश स्वता मागील घरा येवंक न्हू म्हाका आवय सूख दिल्लें आसा म्हाका आवयले एक प्रीत मेळशी एक कन्न दिल्लो आसा अशें आमगे न्हू सहजान हांव हें सोडून वयचें तयार ना म्हण सांग केन्ना सांगता की तेन्ना लक्ष्मी सरस्वती पार्वती गळागळा रडताची ना तुवें दिवकाच म्हण हट धरताची तेन्ना सहजानोची अत्री महर्शी आनीची अनुसुया देवी मागताची तुमी आमकां सहजानूची चेडयान आयल्याची आमगेल्या मना भितर आसा तुमी तिग्गो लोकच आमकां चेडयान उरका म्हणून जाल्यार तुमगेली धर्मपत्नी लोकल बी मनाचे विचार आमी वायट करून विचार करतना अशें जावंगे न्हू तुमी कशी करूं जाता तशें अनुग्रह करया म्हण केन्ना मागता की तेन्ना ब्रह्मा विष्णू महेश्वर शिशुरूपांनी मुद्रुपा भितर आयले खंय मुद्रुपा येवंगे न्हू ते अत्री महर्शीक आनी अनुसुया देवीक नमस्कार करता सांगले आमगेले बायलां मना भितर आशिल्ले तिन्नी श्रेष्ठ पतिव्रते तिन्नीच आदरातिथी करता म्हणून त्या तिंगले अहंकार कितें आसा ते तुमगेले भितर नश्ट जाले तिने पाठ शिकलेची स्पश्ट आमगे न्हू जावं जाल्यार आवयली ते प्रीत आमी हांगा पळयलें आसा त्या आवयली प्रीत आमी विसरचे शकत ना अशें न्हू आमगे तिगो लोकांक शक्ती एक कंगे न्हू आमी एक रुपाचेर तुगेली घरा भितर उरताची म्हूण सांगे न्हू ते तिन्नी शक्तीची एक जावंगे न्हू दत्तात्रेय म्हूण सांगून तें प्रकट येताची म्हणजे कथा आयकले नंतर प्रायशः आतिथ्याक आनीची पातिव्रत्य धर्माक कितलें म्हत्व आसा म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा हे तिन्नी शक्तीची परतून वताची लक्ष्मी सरस्वती बी वताची त्या तिन्नी शक्तीचे कितें मूल स्रोत आसा ते स्रोत एक जावंगे न्हू एक चल्लो ते तिन्नी शक्ती भितर संपूर्ण आसा म्हणटा जाल्यार तीन तोंडाचे एक चल्ल जावन तेंकां मेळटा म्हणजे जाल्यार तरी ताका तेणी नांव दवरलें दत्त म्हणून दत्त म्हळ्यार कितें दिवन घेतिल्लो म्हणून दिल्लो म्हणून म्हळ्यार परमात्माने चल्ल जावन हिंग कर्पण करून घेतला कोणाक अनुसुयाक आनी अत्री महर्शीक अशें ताका दत्त म्हण नांव दवरताची दत्त म्हण नांव दवरून ताका व्हड करताची म्हणजे कथा आयकले नंतर प्रायशः विशेष आमगे न्हू कितें पातिव्रत्य शक्ती आसा कितें आदरातिथ्य करचे शक्ती आसा तेजे मुखारी कोणालें चलतना म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा अशानूची ताका नांव पडलें दत्त म्हणून अत्री महर्शीले चलजान तो अशें करता ताका आत्रेय म्हण बी नांव पडलें अशें ताका आमी म्हणटाची दत्त आत्रेय दत्तात्रेय म्हळ्यार दत्त तो म्हळ्यार स्वता त्यान डिंग घेतला चलजान हिंगली घरा भितर तो प्रकट जाला आनी अत्री महर्शी संतान जालें तरी आत्रेय म्हणजे नांव आयलें तो महान ऋषी जालो गुरू जालो म्हणजे चिंतन आयकले नंतर प्रायशः पातिव्रत्य शक्ती कितली आसा पातिव्रत्य मुखारी सगळेची सांजान वताची म्हणजे चिंतन आमी कळून घेवचें पडटा इतलेंच न्ही तो दत्त बीची गुरुस्थाना भितर उरता दत्त गुरू म्हण आपयता आमी तो कशी गुरू जावन गेलो म्हणजे प्रश्न येतालो आमकां कारण तेची गुरू म्हळ्यार कितें व्हड म्हणून महान म्हणून अत्यंत श्रेष्ठ म्हणून केन्ना हे ब्रह्माले विष्णूले ईश्वराले तिन्नी शक्तीचे एक कडेन आयले म्हण जालें तेन्ना हे शक्ती कितले म्हण जालें महान म्हण जाल्लें हे शक्ती अशें ताका नांव पडलें दत्त गुरू म्हणून अर्थात
अत्यंत व्हड शक्ती तो ज्यान निर्माण केलो म्हणजे बदल ताका नांव आयले दत्तगुरू, दत्तात्रेय म्हणजे नांवाचेरी आमी ताका नमन करताची, पांय पडताची म्हणजे जालें आसलेली प्रायशः हे कथा कितें आसा पातिव्रत्य शक्ती कितले श्रेश्ठ म्हण दाखयता. तेजे बरोबरी असूय केले निमित्त आमकां कांय मेळटना म्हणजे सत्य बी दाखयता म्हणजे चिंतने आमी अर्थ करूंक घेवचें पडटा. अशें आमगे न्हू हेले अत्रि महर्शीले आश्रमा भितरी तो परमात्मा हे तिनी शक्ती एक रूपाचेर प्रकटल्याची, दत्तात्रेय प्रकटल्याची, तिनी आमकां सगळो गुरू जेन्ना आसाची म्हणजे जाल्लो आसलेली प्रायशः आमी सगलोकूची धन्य म्हणजे अर्थ आमी करूंक घेवचें पडटा. अशानुची आमगेले म्हालगड लोकांनी एक श्लोक सांगिल्लो आसा, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः म्हणून. म्हणजे गुरू कोण जाले की म्हणल्यार रे ब्रह्मा आमके गुरू, विष्णू बी आमकां गुरू, महेश्वर बी आमकां गुरू म्हणून. जाल्यार हे तिन्नी मेळ नाशिल्ले ते कितें म्हण जाले महागुरू म्हण जाले न्ही वे. ताका मुखार सांगता तेणी गुरू साक्षात परमब्रह्म म्हणून. गुरू साक्षात परब्रह्म स्वरूप हे तिन्ही देवाकिंतच अत्यंत श्रेष्ठ तसलो गुरूक आमी नमन करता म्हणजे हें तरी वाक्य कितें आसा संपूर्ण न्हू संयोजन जावचें कोणाक म्हणल्यार दत्तगुरू भितरी. तो दत्तगुरू ते रुपाचेर प्रकट जालो आनी तांकां अनुग्रह कला म्हणजे जालो आसलेली प्रायशः दत्तगुरूले अद्भुत वैशिश्ट्य आमी कळून घेवचें पडटा. सहजानुची गुरूक आमी ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणटाचे कारण कितें गुरू आमकां ज्ञान दिता. ताका तो गुरू ब्रह्मा ज्ञान उत्पादन करता न्ही तांगे भितरी. विष्णू कित्याक गुरू तेगे निमित्त आमी जिवना भितरी कशें उरता कशें चलता कितें करून आमी जिवन करपाचें काय म्हणजे माठ कळटा आमकां. आमगे जीवन चलता तसली वेवस्था आमकां जाता. अशान गुरू विष्णू बी हाय, गुरुर्देव महेश्वर गुरू महेश्वर बी हाय. कारण मोक्ष दितले बीच गुरू निमित्तच आमकां मेळचें, मोक्षा वाट बी दाखयतलो गुरूच आमकां. अशांग न्हू ते गुरूक आमी नमन करचें अनिवार्यता आसा. अशान हें कितें कथा आसा हें कथा केवळ एक कथा न्ही तातूंत जाल्लो अर्थ बी आसा म्हणजे आमी कळून घेवका. सहज आमकां मना भितर दिसता उरता आमकां देव मेळटना, आमकां देव दिसना, आमकां देव प्रत्यक्ष आवतना म्हणून. ते देव आमकां मेळके जाल्यार देव आमकां दीस केल्यार देव आमकां प्रत्यक्ष केल्यार आमी खंयचे गुण वाडून घेवका म्हणजे सत्य ते दाखयचेची हें कथाचें रहस्य. देव जरी आमकां मेळका म्हणलें आसतरी आमी पयलीं अत्री जावन उरका. तिन्नी गुणांतल्यान आमी त्रिगुणातीत जावन उरचें पडटा. आमी तेजे बरोबरी आमी अनुसुया जावन उरका. असूया द्वेश वायट बुद्धी आमचे भितर केन्ना उरचें ना. केन्ना आमी अनुसुया जावन उरता की केन्ना आमी अत्री जाता की तेन्ना मात्र भगवंत आमगेल्या येद्रा येतविना हा नाशिल्ले भगवंत आमगेल्या येद्रा येवच ना. अशें हांवें न्हू भगवत शक्तीक आकर्शण करचें आमगे शक्ती खंयची म्हणल्यार आमी त्रिगुणातीतान उरचे, आमी असूया रहित्यान उरचे म्हणजे सत्य केन्ना कळून घेताची तेन्ना खंय असूय ना की खंय मनुष्य त्रिगुणातीत नास की थंय परमात्मा प्रकट येता. तेंगे चलजान ते परमात्मा अनुग्रह करता म्हणजे सत्य दाखयचे तरेची आशिल्ली कथा ही दत्तगुरू जन्मकथा. हुंतूक कारण नारद महर्षी जावचे पुरो ना सरस्वती लक्ष्मी पार्वती जावचे पुरो जाल्यार हे कथाचें कितें सत्यत आसा तें कळून घेतले नंतर आमी कळून घेवचें पडटा जिवना भितरी आमी जाल तितले राग द्वेश भावनेतांनी मुक्त येवका, जाल तितले आमी सात्विक भावतांनी बी मुक्त्यान परमात्मा चिंतने भितर लागता तेन्ना परमात्मा आमकां अनुग्रह करता. हें एक सत्य आमी कळून घेवन आमी जिवना भितरी बरे वाटे वता वचा. खंडितानुची ते दत्तगुरू आशिर्वाद आंबे घेवीत, परमात्मा अनुग्रह आंबे घेवीत. तसलें एक वातावरण ते ज्ञानेश्वर देवी आमगे सगळ्या मना भितरी करून दिवो म्हणजे प्रार्थना करताची. देवी कडेन विशेश मागणी मागता.